ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। बातमी आहे बारामतीमधून। बारामतीतील विद्या प्रतिष्ठानमध्ये दिवंगत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रथम मासिक स्मरण दिनानिमित्त त्यांच्या स्मृतीस्थळी भक्तिमय भजन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। विद्या प्रतिष्ठानतर्फे आयोजित या कार्यक्रमातून संगीताच्या माध्यमातून अजित पवार यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली आहे। कार्यक्रमाला संस्थेचे विश्वस्त, विविध विभागांचे प्रमुख, संगीत शिक्षक तसेच विद्यार्थी उपस्थित होते। भजनाच्या सुरेल वातावरणामध्ये उपस्थितांनी दिवंगत नेत्यांच्या कार्य व योगदानाच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली अर्पण केली आहे। आपले प्रतिनिधी जयदीप भगत सध्या आपल्या सोबत आहेत। जयदीप, माधवी, अजित पवारांच्या विमान अपघाताला 1 महिना आज पूर्ण झाला। विमान अपघात बारामतीतल्या विमानतळाजवळ झाला होता आणि त्यांचा जो अंत्यविधी आहे तो विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावरती झाला होता आणि त्याच्या निमित्तानं आज जो आहे तो भजनाचा कार्यक्रम आयोजित करून जो आहे तो त्यांना आदरांजली वाहण्यात आली। खरं तर याला विश्वस्त होते, विविध विविध कॉलेजचे शिक्षक देखील होते आणि विद्यार्थी होते। असे अतिशय भक्तिमय वातावरणात जो आहे तो हा कार्यक्रम पार पडला गेला। खरं तर अनेकांची जे आहे ते आजही बारामतीकरांना विश्वास बसत नाही की अजित पवार आपल्यातून गेलेले आहेत, मात्र आज त्यांना जाऊन 1 महिना पूर्ण झाल्यानं बारामतीतल्या विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी ज्या ठिकाणी त्यांचा अंत्यविधी झाला त्या ठिकाणी जो आहे तो हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि मोठ्या प्रमाणात जे आहे ते बारामतीकर हळहळ व्यक्त करतायत। अजित पवारांच्या जाण्यानं 1 महिना पूर्ण झाल्यानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। धन्यवाद जयदीप। तर अजित पवार यांच्या मृत्यूला आता 1 महिना लोटलेला आहे आणि आज बारामतीकरांनी विद्या प्रतिष्ठानमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। मासिक स्मरण दिनानिमित्त दादांना आज आदरांजली वाहण्यात आली आहे। बातमी आहे नाशिकमधून। नाशिक